अक्षय तृतीयाच्या तुम्हा सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा. तर या शुभ मुहूर्तावर आपण आज श्रीखंडपुरी करणार आहोत. स्पेशली रायगडमध्ये आमच्या गावी उत्सव असतो लक्ष्मीनारायणाचा. पुरणपोळी केली जाते, पण आज आपण श्रीखंडपुरी बनवणार आहोत. यासाठी दही नव्हतं घरी, सो मी ब्लिंकिट केलं दही. त्यानंतर त्याला बांधून ठेवलं छान आणि मग 1 तासाभरानंतर ह्याचा मठ्ठा तयार होतो, त्याला छान छानून घेतलं. त्यानंतर पिठी साखर होती, त्यामध्येच इलायची घातली होती मी. ती 5 चमचे किंवा 6 चमचे तुमच्या टेस्ट अकॉर्डिंग किंवा आंबट गोड ह्या पद्धतीने घाला. केसर दूध घातलं होतं आणि बेदाणे घालून छान याला फ्रीजरला सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं आहे आपल्याला. मग इथे मी टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवल्या होत्या आणि खूप सारे पदार्थसुद्धा केले होते, जे की मी अरेंज केलं. मला ताट मांडता येत नाही, सो प्लीज समजून घ्या. त्यानंतर फर्स्ट प्रयत्न खूप छान झाला होता आणि अक्षय तृतीया म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आणि या दिवशी दानधर्म केलं जातं. अक्षय म्हणजेच जे कधीही न संपणारं. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब